Zatwansik. I learn in a standard. Today I am going to tell a few lines about अल्लाबाई होळकर. अल्लाबाई होळकर यांचे चरित्र वाचल्यानंतर तुम्हाला स्त्री शक्ती आणि त्यांच्या आयुष्यात काय केले आहे ते अधिक चांगले समजेल. जीवनातील आव्हानाचे कितीही असतील तरी त्यांना असे समोर जायचे हे आपण अहिल्याबाईच्या जीवनातून शिकले पाहिजे. अहिल्याबाई होळकर यांना आयुष्यभर अनेक आव्हानात तोंड दिली, परंतु त्यांनी कधीही हार मानली नाही. म्हणूनच भारत सरकारने त्यांचा टपाली तिकीट काढून त्यांचा गौरव केला आहे आणि आज त्यांच्या सन्मानार्थ त्यांना एक पुरस्कार दिला आहे. अहिल्याबाई होळकर यांचा जन्म 31 मे 1725 रोजी महाराष्ट्रातील चौगी गावात झाला आहे. मानकोजी शिंदे हे त्यांच्या वडिलांचे नाव आणि सुशीला शिंदे त्यांच्या आईचे नाव. मानकोजी हे ज्ञानी होते, म्हणूनच त्यांनी अहिल्याबाईंना नेहमी प्रगतीसाठी प्रोत्साहन दिले. अहिल्याबाई लहान असतानाच त्यांनी त्यांच्या शिक्षण देण्यास सुरुवात केली. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की त्यावेळी स्त्रियाला शिक्षण नव्हते, परंतु मानकोजी त्यांच्या मुलीला शिक्षण आणि चांगले संस्कार दिले आणि अहिल्याबाई त्यांच्या बालपणातच वाढल्या. त्यांचे जीवन इतके आकर्षक बनवते ते म्हणजे त्यांची दयाळूपणा आणि मोहम प्रतिमा. अहिल्याबाई खूप खेळकर आणि हुशार होती, म्हणून त्यांनी लहान असतानाच खंडेराव होळकरांची त्यांची अष्टपैलू आणि दयाळूपणामुळे त्यांचा विवाह खंडेराव होळकर यांशी झाला. पौराणिक कथेनुसार राजे मल्हारराव होळकरांनी त्यांचे वडील मानकोजी यांना त्यांचा मुलगा खंडेराव होळकर यांच्यासाठी अहिल्याबाईंचा हात लग्नासाठी मागितला होता. त्यांनी प्रेम आणि दया पाहून अहिल्याबाई त्यावेळी फक्त 8 वर्षाच्या होत्या आणि वयाच्या वर्षी त्यांच्या मराठ्याच्या राणी झाल्या. खंडेराव होळकर यांचे व्यक्तिमत्व उग्र होते, परंतु अहिल्याबाई त्यांना एक चांगला योद्धा होण्यासाठी प्रोत्साहन केले, कारण खंडेराव होळकर हे देखील लहान होते आणि त्यांना त्यांच्या जडवून अहिल्याबाईंचे योगदानही मोठे होते. लग्नाच्या 10 वर्षाच्या 1745 मध्ये अहिल्याबाईंनी मल्हाररावांच्या रूपाने एक मुलगा जन्म दिला. आपला मुलगाच्या जन्माच्या 3 वर्षाने म्हणजे 1748 मध्ये त्यांनी मुक्ताबाई नावाच्या मुलीला जन्म दिला. अहिल्याबाई नेहमीच आपली पतीच्या खंबीर समर्थ होत्या. 1754 मध्ये त्यांचे पती खंडेराव होळकर यांचे निधन होईपर्यंत अहिल्याबाई होळकर आनंदित जीवन जगत होत्या. त्यांच्या मृत्यूनंतर अहिल्याबाईंनी सतत सासर मल्हारराव यांनी त्यांचा निर्णय कळताच त्यांनी हस्तक्षेप केला. त्यांचा विचार बदलला नाही. त्यांच्या राज्याची याचना केली. राज्याला विकसित राज्य बनवण्यासाठी त्यांनी अथक प्रयत्न केला. त्यावेळी त्यांच्या वाट पाहत होत्या अहिल्याबाई होळकर त्यांची आज देवी म्हणून पूजा केली जाते. लोक त्यांना देवी अवतार म्हणतात. आपल्या कार्यकाळात त्यांनी भारतासाठी अशी अनेक कामे केली ज्याचा विचार राजाही करू शकत नाही. त्यावेळी त्यांनी भारतातील अनेक तीर्थक्षेत्रावर मंदिरे बांधली. तिथे जाण्यासाठी त्यांनी रस्ते बांधले, विहिरी आणि पायऱ्या बांधल्या. या कारणास्तव काही अहिल्याबाईंना अंधश्रद्धाही म्हटले आहे. अहिल्याबाई राज्यावर अल्लावर प्रजेवर अनेक आचार्य होते. असत गरिबांना त्रासात तडपून त्यांनी अशी तहानले ठेवून काम करायला लावले जात असे. त्यावेळी अहिल्याबाईंना गरिबांना अस्त्र देण्याची योजना आखली आणि त्या व्यवस्थित झाल्या, परंतु काही कृष्ण राजांनी त्यांचा विरोध केला. लोक अहिल्याबाई मातेची प्रतिमा म्हणून त्यांच्या देवी म्हणून पूजा करू लागले.